जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे आणि या मतदानासाठीचं साहित्याचं जे आहे आज या ठिकाणी वाटप केलं जात आहे। जळगावच्या अल्पबचत भवन या कार्यालयामध्ये आहोत आपण आणि त्या ठिकाणाहून जे आहे मतपेट्या असतील किंवा मतदानाचं जे आवश्यक सर्व साहित्य आहे ते सर्व साहित्याचं जे आहे या ठिकाणाहून जे आहे कर्मचाऱ्यांना वाटप केलं जात आहे। जिल्हाधिकारी रोहन गुगे असतील किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली चव्हाण मॅडम असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्या मतदानाचं साहित्य जे आहे ते वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी पार पडते आहे। उद्या जे आहे विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया ही पार पडणार आहे। सकाळी 8 वाजेपासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि जिल्ह्यात एकूण 7 मतदान केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून यासाठीची प्रशासनाची जी आहे ती जवळपास तयारी पूर्ण झालेली आहे। स्वतः जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील, या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्त जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना जे आहे मतदानाच्या साहित्याचं या ठिकाणी आज वाटप केलं जात आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन जे आहे पोलीस बंदोबस्तामध्ये हे कर्मचारी जे आहेत आपापल्या मतदान केंद्रांवर या ठिकाणी रवाना होणार आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी हे कर्मचारी जे आहेत नियुक्त ह्या ज्या बॅलेट पेपर असतील किंवा मतदानाचं साहित्य असतील, पिशव्या असतील किंवा मतपेटी असतील, अशा वेगवेगळ्या साहित्याची जी आहे या ठिकाणी आपली खात्री करून घेत आहेत, तपासणी करून घेत आहेत आणि काळजीपूर्वक सर्व साहित्य या ठिकाणी तपासण्यात येऊन या ठिकाणी ते आपापल्या मतदान केंद्रांवर या ठिकाणी रवाना होणार आहे। उद्या सकाळी 8 ते 4 या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। राज्यात एकूण 17 जागांसाठी जे आहे विधान परिषद निवडणूक पार पडते आहे आणि त्यासाठी जळगाव विधान परिषदेसाठी देखील उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। एकूण 630 मतदार आहे, यामध्ये 315 पुरुष व 315 महिला अशा मतदार आहेत आणि एकूण तिरंगी 3 उमेदवारांमध्ये ही लढत पार पडते आहे। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन असतील, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी अशा 3 उमेदवारांमध्ये ही तिरंगी लढत या ठिकाणी पार पडणार असून उद्या मतदारांचं भवितव्य जे आहे ते मतपेटीत बंद होऊन या ठिकाणी नेमकं काय फैसला लागतो याकडे संपूर्ण राज्याचं या ठिकाणी लक्ष या ठिकाणी जळगावकडे लागलेलं आहे। कारण वेगवेगळ्या घडामोडी या जळगावमध्ये घडल्या होत्या। शिवसेनेकडून बंडखोरी झाली आणि त्यानंतर आता बंडखोराने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर आता तिरंगी लढत या ठिकाणी पार पडत असून नेमका कोण उमेदवार विजयी होतो याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र कोतवालसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।